नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बॉयलर नॉलेज सर्कल मराठी या चॅनेलवर। मी आपला मित्र तेजस आपलं एका नवीन व प्रभावी माहितीसोबत स्वागत करतो। आज आपण जाणून घेणार आहोत डीएम प्लांट म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि बॉयलरसाठी तो इतका महत्त्वाचा का आहे। तुम्हाला माहिती आहे का, बॉयलरमध्ये वापरलं जाणारं पाणी जर शुद्ध नसेल तर काही दिवसांतच संपूर्ण सिस्टम खराब होऊ शकते। म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो एक खास प्लांट, फेक्ट डीएम प्लांट। डीएम म्हणजे डिमिनरलाइज्ड वॉटर। डीएम प्लांट म्हणजे पाण्यातील सर्व प्रकारचे डिझॉल्व्ड मिनरल्स जसे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोराईड पूर्णपणे काढून टाकणारी प्रणाली। यामुळे आपल्याला मिळतं अत्यंत शुद्ध पाणीचं, जे बॉयलर, टर्बाइन आणि इंडस्ट्रीमध्ये वापरण्यासाठी योग्य असतं। डीएम प्लांट मुख्यतः 2 स्टेजमध्ये काम करतो। या स्टेजमध्ये पाण्यातील पॉझिटिव्ह आयॉन्स जसे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम काढले जातात। इथे रेझन वापरलं जातं जे H+ आयॉन्स रिलीज करतं आणि मिनरल्स रिमूव्ह करतं। या स्टेजमध्ये निगेटिव्ह आयॉन्स जसे क्लोराईड, सल्फेट काढले जातात। इथे OH आयॉन्स रिलीज होतात आणि शेवटी H+ आणि OH मिळून तयार होतं शुद्ध पाणी आत, म्हणजे H2O। काही सिस्टममध्ये मिक्स्ड बेड युनिट असतो, ज्यामध्ये कॅशन आणि ॲनायन दोन्ही रेझिन्स एकत्र असतात। यामुळे पाण्याची प्युरिटी आणखी वाढते, जवळपास 100% शुद्ध पाणी मिळतं। जर अनट्रीटेड पाणी बॉयलरमध्ये वापरलं तर स्केल फॉर्मेशन होते, कोरोजन वागतो, हीट ट्रान्सफर कमी होतो, बॉयलर एफिशियन्सी घटते। डीएम वॉटर वापरल्याने हे सगळे प्रॉब्लेम्स टाळता येतात। हा डीएम प्लांटचा उपयोग बॉयलर फीड वॉटर, वीज प्रकल्प, फार्मास्युटिकल आणि केमिकल उद्योगात होतो। खूप महत्त्वाचे। थोडक्यात सांगायचं झालं तर डीएम प्लांट हा इंडस्ट्रीचा बॅकबोन आहे, जो शुद्ध पाणी देऊन संपूर्ण सिस्टम सुरक्षित ठेवतो। यामध्ये 6 वेसल टँक असतात, एक सँड फिल्टर तरंगणारे कण काढण्यासाठी, 2 कार्बन फिल्टर सेंद्रिय अशुद्धी आणि क्लोरीन काढण्यासाठी, 3 ॲनायन एक्सचेंजर सकारात्मक आयन बदलण्यासाठी, 4 डिगॅसर टावर कार्बन डायऑक्साइड वायू काढून टाकण्यासाठी, 5 ॲनायन एक्सचेंजर नकारात्मक आयन बदलण्यासाठी, 6 मिक्स बेड पाण्याचे अंतिम शुद्धीकरण करण्यासाठी आणि शेवटी आपल्याला प्युअर डीएम वॉटर मिळते। जर तुम्हाला अशीच सोपी आणि उपयोगी माहिती हवी असेल तर बॉयलर नॉलेज सर्कल मराठीला सबस्क्राईब करा। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। होय, नक्कीच। होय, नक्की शेअर करू।